प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त मंडळी. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर प्रभूचं वचन घेऊन येत असताना आनंद होत आहे. पुन्हा एकदा मोठी आशा बाळगतो की आपण सर्व आनंदित असाल. हालेलुया. देवाचे प्रियजन, आजच्या सुंदर समयामध्ये खरोखर सांगू इच्छितो की आजचा जो पेंटिकॉस्टचा दिवस आहे, या दिवसाकरिता खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की प्रभूने हा दिवस आपल्या प्रत्येकांच्या आयुष्याला जोडला. देवाला धन्यवाद की खरोखर आजचा हा सुंदर दिवस आपण आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या चर्च मंडळी, परिवारामध्ये, मिनिस्ट्रीमध्ये साजरा करत आहोत. देवाचे प्रियजन हो, खरोखर आज सांगावंसं वाटतं की खरोखर प्रभूने एक संदेश वचन मला दिलेलं आहे खरोखर, आणि ते संदेश वचन पवित्र आत्मा आणि त्याच्या काही गोष्टींविषयी आहे. देवाचं वचन जे की आपण जर सुरुवातीपासून पाहिलं तर सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण जुन्या करारामध्ये पाहतो, पवित्र शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरून शिकवते. खरोखर पवित्र आत्मा हा जो आहे हा वेगवेगळ्या वेळेमध्ये देवाच्या लोकांवरती उतरत होता आणि देवाच्या लोकांवरती उतरून तो त्याचं काम करून घेत होता. हालेलुया. जसं की आपण जर पाहिलं गणना, आणि गणनामध्ये गणनाचं जर 11 अध्याय 17 वचन, त्यामध्ये मोशेवरती देवाचा आत्मा होता असं बायबल सांगतं. आणि मोशेवरून देवाचा आत्मा देवाने घेतला आणि 70 वडिलांवरती तो देवाचा आत्मा ठेवण्यात आला असं बायबलचं वचन सांगतं. पुढे जर आपण वाचलं तर बलाम हा जो आहे याच्यावरती देखील देवाचा आत्मा उतरलेला आपण पाहतो. त्यानंतर यहोशुवा जो आहे त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता असं बायबल सांगतं. गणना 27 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये. देवाचे प्रियजन, ज्यावेळेस आपण त्याच्या पुढे जातो त्यावेळेस आपण शास्त्रेचं पुस्तक आणि त्याच्या 3 अध्यायाच्या 10व्या वचनाला पाहतो. त्या ठिकाणामध्ये अथनिएल आहे आणि त्याच्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. गिदोन आहे शास्त्रेच्या 6 अध्यायाच्या 34 वचनामध्ये, त्याच्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. आणि शमशोनावरती तर देवाचा आत्मा हा वारंवार उतरत होता. देवाचा आत्मा त्यावरती प्रखर रीतीने उतरायचा आणि अद्भुत रीतीने शमशोनाच्या द्वारे देव काम करून घ्यायचा, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतर आपण जर आणखी पुढे गेलो तर बायबल असं सांगतं, जो शौल होता, जो शौल राजा होता, त्याच्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. पहिली शमूएलाच्या 10:10 मध्ये जर वाचलं तर आपल्याला हे पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी ते नमूद आहे. दाविदावरती देखील देवाचा आत्मा उतरत होता असं पवित्र शास्त्र पहिले शमूएल 16 अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये सांगतं. आणि पुढे शौलाचे जे जासूद होते त्या जासूदांवरती देखील देवाचा आत्मा उतरला होता असं बायबल सांगतं. 3 टोळ्या जासूदांच्या शौलाने पाठवल्या होत्या आणि त्या 3 टोळ्या ज्या जासूदांच्या होत्या त्या सर्व गुप्त हिरांच्या टोळ्यांवरती देवाचा आत्मा उतरलेला आणि ते भविष्य सांगताना, संदेश देताना आपण बायबलमधून पाहत आहोत. देवाचे प्रियजन, आणखी पुढे जर गेलो तर अजर्या दुसरे इतिहासमध्ये आणि 15 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये अजर्याविषयी पाहतो तर त्याच्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. लेवी विषयी जर आपण पाहिलं दुसरे इतिहास आणि 20 अध्याय 14-15 वचनामध्ये तर त्या ठिकाणात लेवी विषयी पण लिहिलेलं आहे तर त्याच्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. जखर्याविषयी त्याच्या विषयामध्ये बायबल असं सांगतं का त्यावर देखील देवाचा आत्मा उतरला होता. दुसरे इतिहास आणि त्याचा 24 अध्याय आणि त्याचं 20 वचनामध्ये लिहिलं. प्रियजन, खरोखर जुन्या काळामध्ये वेळेप्रसंगी परमेश्वर त्याच्या आत्म्याला पाठवायचा. काही ठराविक निवडलेले त्याचे पात्र होते, त्या पात्रांवरती देवाचा आत्मा यायचा आणि देवाचं जे काम होतं ते काम त्या ठिकाणी ते पूर्ण करायचे आणि ते काम ते पुढे नेण्यासाठी देवाचा आत्मा त्या लोकांचा वापर आणि उपयोग करीत होता. देवाचे प्रियजन, खरोखर परंतु योएल भविष्यवक्ता आणि त्याच्या खरोखर दुसऱ्या अध्यायाच्या 28 पासून पुढच्या वचनामध्ये देवाने भविष्यवाणी केली तर मी सर्व मानव जातीवरती, मनुष्य मात्रांवरती मी देवाचा आत्म्याचा, पवित्र आत्म्याचा वर्षाव करू. आणि ही भविष्यवाणी ज्यावेळेस आपण प्रेषिताचे कृत्य आणि त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 1 पासून 21-22 वचनापर्यंत जर जातो तर त्या ठिकाणामध्ये आपण ही भविष्यवाणी पूर्ण झालेली पाहतो की खरोखर पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये, 50व्या दिवसामध्ये पेत्र आणि बाकीचे सर्व शिष्य आणि इतर सर्व मंडळी ही त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होती, देवाजवळ ती रडबडली करत होती. आणि बायबल असं सांगतं की त्या 50व्या दिवसामध्ये देवाचा पवित्र आत्मा स्वर्गातून उतरला त्या सर्वांवरती आणि खरोखर अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्या प्रत्येकांवरती दिसल्या आणि खरोखर ते निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागले आणि देवाचं सामर्थ्य त्या प्रत्येकांमध्ये उतरलं. देवाचे प्रियजन, खरोखर जुन्या काळामध्ये वेळेप्रसंगी परमेश्वर हे कार्य करत होता. निवडक लोकांच्या द्वारे
देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरत होता आणि आपलं आपलं काम करून घेत होता. परंतु देवाने नव्या करारामध्ये परमेश्वराने पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यासाठी, आपल्या प्रत्येकासाठी तो देव केलेला आहे. खरोखर देवाचे प्रियजन, ज्यावेळेस आपण खरोखर 2 कोरिंथ 5:5 मध्ये जर वाचले तर त्या ठिकाणामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचा आत्मा, तो पवित्र आत्मा प्रभूने तुम्हाला आणि मला विसार म्हणून दिलेला आहे. आणि खरोखर ज्या वेळेमध्ये आपण रोम 8:9 वाचतो त्या ठिकाणात तर असं लिहिलेलं आहे की ज्याला देवाचा, ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचाच नाही. हालेलुया. देवाचे प्रियजन, खरोखर तो पवित्र आत्मा आज प्रभूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. तो पाराक्लेत आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला होता, पहा मी जातो, जर नाही गेलो तर तो कैवारी तुमच्याकडे येणार नाही. आणि तो कैवारी येईल आणि कैवारी येऊन तो काही ठराविक 3 कामं करणार आहे, विशेष काही 3 कामं. आणि पहिलं काम, तो पापाविषयी, हालेलुया, तो पापाविषयी खात्री करणार आहे. देवाचं वचन ज्या वेळेस आपण वाचतो योहानाचं शुभवर्तमान आणि त्याच्या 16 अध्यायाच्या 8, 9, 10 वचनांमध्ये, तर त्या ठिकाणामध्ये असं लिहिलेलं आहे की खरोखर देवाचं वचन शिकवतं की खरोखर तो पवित्र आत्मा हा पापाविषयी आणि त्यानंतर नीतिमत्वाविषयी आणि त्यानंतर न्याय निवाड्याविषयी खात्री करील असं बायबलचं वचन सांगतं. हालेलुया. तर देवाचे प्रियजन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देवाचं वचन जे खरोखर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर योहानाचं शुभवर्तमान 16 अध्याय आणि त्याचं 8 आणि 9 वचन, हा त्या ठिकाणात असं लिहिलंय, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. हालेलुया. तो देवाचा आत्मा आहे आणि तो देवाचा आत्मा या 3 गोष्टींची खात्री करण्यासाठी देवाने स्वर्गातून उतरवलेला आहे, पाठवलेला आहे. हालेलुया. देवाचे प्रियजन, आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आज आपल्या प्रत्येकामध्ये प्रभूचा आत्मा वसत आहे. देवाचं वचन आपल्या सर्वांना शिकवतं की पहा, तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. आणि खरोखर देवाचे प्रियजन, आज आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची वस्ती आहे. परंतु विषय असा आहे की खरोखर आज आपण कसं समजून घ्यायचं, एक पवित्र आत्मा प्राप्त व्यक्तीला कसं ओळखायचं, आपण कोणत्या गोष्टीच्या द्वारे, कोणत्या चिन्हांच्या द्वारे, कोणत्या गुणलक्षणांच्या द्वारे ओळखू शकतो की या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. हालेलुया. देवाचे प्रियजन, तर मी ज्यावेळेस बायबलचं अध्ययन करत होतो, देवाने मला काही गोष्टी दर्शवल्या आणि बायबलचं वचन असं सांगतं की खरोखर मला भरपूर काही गोष्टी आढळल्या, परंतु त्यापैकी मुख्य अशा 3 गोष्टी या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर मांडत आहे. देवाचं वचन जे मला शिकवलं ते मी तुमच्या सर्वांसमोर ठेवत आहे. आणि त्यामध्ये मला 3 काही महत्त्वाचे मुद्दे आढळले आणि ते 3 महत्त्वाचे मुद्दे येण्याप्रमाणे आहेत. पहा, त्यातला पहिला मुद्दा असा आहे, पवित्र आत्मा प्राप्त व्यक्ती याच्यामधला जो पहिला गुणलक्षण आहे, जो त्यामध्ये असलेला पहिलं जे गुण आहे, पहिलं जे लक्षण आहे, ते आहे त्याचा बदल होणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे प्रियजन हो, ज्या वेळेमध्ये आपण 1 शमूएल 10 अध्याय 6 वचन वाचतो त्या वेळेमध्ये खरोखर देवाचं वचन असं सांगतं की खरोखर पहा, तू ज्या वेळेस त्या डोंगराजवळ जाशील, त्याच्या पायथ्याजवळ जाशील, त्यावेळेस तुला संदेष्ट्यांचा एक समूह आढळेल आणि तो संदेष्ट्यांचा समूह तुला ज्यावेळेस आढळेल त्यावेळेमध्ये खरोखर तूही निराळा मनुष्य बनशील. हालेलुया. देवाचे प्रियजन, त्या ठिकाणामध्ये शौलाविषयी लिहिलेलं आहे की खरोखर शौल त्या मंडळीमध्ये सामील झाला आणि तोही भविष्यवाद करू लागला, तोही संदेश देऊ लागला. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, तो यापूर्वी तसं करत नव्हता, परंतु आता ज्या वेळेमध्ये देवाचा आत्मा शौलावरती आलेला त्यावेळेस बायबल असं सांगतं का शौल देखील भविष्यवाणी सांगू लागला, शौल देखील संदेश सांगू लागला, असं बायबलचं वचन सांगतं. हालेलुया. देवाचे प्रियजन हो, यापूर्वी तो कदाचित करत नव्हता, तसं कदाचित नाही, तो खरंच करत नव्हता, परंतु ज्या वेळेस देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरला त्यावेळेस बायबल असं सांगतं की खरोखर तो भविष्यवाद करू लागला, तो संदेश देऊ लागला. हालेलुया. त्यामध्ये हा बदल झाला. माझ्या प्रिय बंधू बहिणी, ज्या वेळेस एका व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा प्राप्त होतो, तो व्यक्ती पूर्ण बदलला जातो. हालेलुया. याचं एक ठोस उदाहरण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, जे की जक्कयाचं आहे. हालेलुया. थोडे चकित होतात, परंतु सांगू इच्छितो. बायबलचं वचन असं सांगतं की जक्कय जो आहे त्याने येशूचं स्वागत केलं आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये. हालेलुया. आणि जक्कय जो आहे त्याला येशू ख्रिस्ताची ज्यावेळेस त्याची भेट झाली त्यावेळेस त्याने त्याचं आत्मचिंतन केलं, जे काही गोष्टी त्याला त्याच्या स्वतःमध्ये चुकीच्या वाटल्या त्या सर्व गोष्टी त्याने काढून टाकल्या. आणि तो बायबल पुढे असं तर वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो प्रभूला म्हणाला, प्रभू माझं अर्ध धन द्रव्य गोरगरिबास देतो
आणि जर कोणाचं कुभांडाने काही घेतलं असेल तर ते मी 4 पट 4पट परत करतो. हालेलुया. देवाचे प्रियजन हो, काहींना प्रश्न असा पडेल पण तर या ठिकाणामध्ये म्हणजे लूक आणि त्याच्या 19 अध्यायाच्या 1 ते 10 वचनामध्ये पवित्र आत्म्याचा उल्लेख कुठे आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनी, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा उल्लेख नाही, परंतु येशूचा उल्लेख आहे. मला तुम्हाला सांगायचं काय, ज्याला येशू ख्रिस्त प्राप्त झालाय ना, त्याला पवित्र आत्मा प्राप्त झालाय, त्याला परमेश्वर प्राप्त झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्या जकयाकडे पहा, एक पापी जीवन तो जगत होता, परंतु आज ख्रिस्ताचा त्याने स्वीकार केला. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं, आपल्या हृदयामध्ये स्वीकारलं, आपल्या घरामध्ये स्वीकारलं. मला तुम्हाला सांगायचं, जो ख्रिस्ताचा स्वीकार करतो ना, तो पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो. हालेलुया. आणि जो ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याच्यामध्ये बदल घडतो. तो बदल वाईटातून चांगल्यातला असतो. हालेलुया. या मनुष्याकडे पहा, हा जो जक्कया आहे याच्याकडे, हा मागील दिवसांमध्ये वाईट जीवन जगत होता, परंतु आज प्रभू त्याच्या जीवनामध्ये आला आणि बायबल असं सांगतं त्याचं वाईट जे होतं ते निघून गेलं आणि चांगल्या जीवनाची त्याच्यामध्ये सुरुवात आपण पाहतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ज्याला येशू प्राप्त झाला त्याला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. हालेलुया. तर बायबलचं वचन असं सांगतं 1 शमूएल 10:6 मध्ये, तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, खरोखर ज्या कोणा व्यक्तीला पवित्र आत्मा प्राप्त होतो ना, त्या व्यक्तीचा स्वभाव बदलतो. त्याचा पूर्वीचा स्वभाव जर रागवण्याचा असेल तर आता तो शांत असतो, तो राग सोडून देतो. पूर्वीचा स्वभाव जर गुटखा खाण्याचा, दारू, सिगरेट, तंबाखू, मारामारी आणि नको त्या भानगडी करण्याचा जर त्याचा स्वभाव असेल ना, परंतु जर आज त्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला तर नक्कीच त्याचा स्वभाव हा बदललेला असेल, तो निराळा मनुष्य झालेला असणार आहे. आमेन. हालेलुया. तर पहिलं जो गुणलक्षण आहे ते हे आहे का, ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा प्राप्त आहे ना, तो व्यक्ती बदललेला असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट आपण पाहूया. पहा, दुसरी गोष्ट दानिएलाचं पुस्तक आणि 4 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये पहा, त्या ठिकाणामध्ये असं लिहिलेलं आहे तर त्या व्यक्तीला, ज्याला देवाचा आत्मा प्राप्त आहे, अशा व्यक्तीला रहस्य प्रकट होतात. आमेन. हालेलुया. मग ते रहस्य ते स्वप्नाचे असू द्या, दृष्टांताचे असू द्या किंवा देवाच्या वचनाचे असू द्या. आमेन. हालेलुया. ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा प्राप्त आहे ना, अशा व्यक्तीला रहस्य प्रकट होतं, गुप्त गोष्टींचं ज्ञान होतं. असा व्यक्ती गुप्त गोष्टींना उघड करू शकतो. का? कारण की देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वस्ती करतो. आमेन. ज्या वेळेमध्ये हा राजा त्याला म्हणत आहे तर तुझ्यामध्ये देवांचा, पवित्र देवाचा आत्मा वस्ती करतो. तो अनेक वचन वापरत आहे त्या ठिकाणी, देवांचा आत्मा. का? कारण की ते शिनार देशाचे रहिवासी होते, खाजगी होते, त्यांना अनेको देव होते, म्हणून त्यांना असं वाटलं का इस्रायलाचा जो देव आहे तोही अनेक असा, वेगवेगळे देव असतील. परंतु देवाचे प्रियजन, त्याला जरी त्या देवाविषयी ज्ञान नाहीये, परंतु त्याला एक गोष्ट कळून चुकलेली आहे, तर हा जो दानिएल आहे याच्यामध्ये जो देवाचा आत्मा वास करतो ना, तो देवाचा आत्मा महान आहे आणि तो देवाचा आत्मा रहस्य प्रकट करणार आहे. आमेन. हालेलुया. तर प्रियजन, पहिली गोष्ट आपण पाहिली, ज्याला देवाचा आत्मा प्राप्त आहे त्याचा स्वभाव बदलतो, त्याचे गुण बदलतात, त्याचं वागणं बोलणं बदलतं, अर्थात वाईटातून चांगल्यात त्याचं परिवर्तन होतं. दुसरी गोष्ट त्याला अवघड गोष्टीचं ज्ञान घडतं, त्याला रहस्य प्रकट होतात. ते रहस्य देवाच्या वचनाचे असू द्या, स्वप्नाचे असू द्या, दृष्टांताचे असू द्या, अथवा कुठल्याही भविष्याच्या, भूतकाळाच्या, वर्तमान गोष्टीच्या असू द्या, त्याला त्या गोष्टीचं रहस्य प्रकट होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट दानिएल 5:14 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझ्याविषयी मी ऐकलं. हालेलुया. राजा म्हणत आहे तुझ्याविषयी मी ऐकून आहे. माझ्या प्रिय बंधू, ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा प्राप्त आहे ना, त्याच्याविषयी जग ऐकून असतं. आमेन. हालेलुया. गंभीरपणाने या गोष्टीला समजून घ्या. ज्या व्यक्तीला देवाचा आत्मा प्राप्त आहे त्या व्यक्तीमध्ये हे 3 गोष्टी असतात, हे 3 लक्षण असतात. पहिलं लक्षण, तो वाईटातून चांगल्या जीवन जगणारा परिवर्तित व्यक्ती असतो. दुसरी गोष्ट, त्याला रहस्य प्राप्त होतात. आणि तिसरी गोष्ट, त्याच्याविषयी लोक ऐकून असतात की हा देवाचा जन आहे, हा देवाचा माणूस आहे, हा देवाचा संदेष्टा आहे, हा देवाचा सुवार्तिक आहे, हा देवाची सेवा करणारा आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आपण खरोखर पहिले जर प्रेषिताचे कृत्य 10 अध्याय जर वाचलं तर त्याच्या 30 पासून 33 पर्यंत जर वचन वाचलं तर कर्नल्य बोलत आहे. त्या ठिकाणात तो म्हणतो की खरोखर मी
या गोष्टी ऐकल्या आणि मला माहीत झालं की खरोखर देवाने मला सूचित केलं. देवाचा एक दूत माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की याकोला माणसे पाठव आणि पहा एक मनुष्य आहे, पेत्र त्याला म्हणतात, आणि त्या मनुष्याला तू तुझ्या घरी बोलव. हालेलुया. पहा, तो पेत्र कुठेतरी दूर प्रदेशामध्ये होता, त्याच्याविषयी कर्नलला काहीच माहित नाही. परंतु देवाचा माणूस, देवाचा दूत, देवाचा स्वर्गदूत त्या ठिकाणी कर्नल्याची भेट घेतो आणि कर्नल्याला तो सांगत आहे, जा यापोस माणसे पाठव आणि त्या ठिकाणी तो पेत्राला तो बोलवणार. हालेलुया. पेत्राला का बोलवणार? का? कारण की पेत्रामध्ये हे तिन्ही गोष्टींचे रहस्य आहे, हे तिन्ही गोष्टीचे लक्षण आहेत. पहा, सुरुवातीला पेत्र येशूला नाकारणारा होता, त्याने 3दा येशूला नाकारलं. परंतु ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने त्याची पकड घेतली, बायबलचं वचन असं सांगतो, तो निर्भयपणे देवाचं वचन सांगू लागला, तो निर्भयपणे देवाचा प्रचार करू लागला, तो निर्भयपणे सुवार्ता गाजवू लागला. हालेलुया. दुसरी गोष्ट, त्याने उत्पत्तीपासून शेवटपर्यंत म्हणजे ख्रिस्ताला येण्यापर्यंत जे बायबलमध्ये जे वेगवेगळ्या स्तरावरती ख्रिस्ताविषयी ज्या भविष्यवाण्या होत्या, वंशावळ्या होत्या, त्या प्रत्येक गोष्टीचं एकदम व्यवस्थित रीतीने, सुरळीत रीतीने साखळी करून तो लोकांसमोर बोलू लागला, ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत, त्याच्या मरणापर्यंत, त्याच्या स्वर्गरोहणापर्यंत. हालेलुया. त्याने सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने क्रमवार लोकांना सांगितल्या. माझ्या प्रिय बंधू बहिणी, तो पेत्र, ज्याला की काही गोष्टीचं ज्ञान नव्हतं असं बायबल सांगतं, अशिक्षित निरक्षर असे लोक होते असं बायबल सांगतं, तो पेत्र, बायबलचं वचन असं सांगतं की तो या सर्व गोष्टींची रचना करून जे शास्त्री आणि परुषी आणि जे खूप सखोल या ग्रंथाचा अभ्यास करणारे असे लोक होते, त्यांच्या समोर तो ही देववाणी बोलत आहे. आमेन. आणि तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो, का यापोस माणसे पाठव आणि पेत्राला बोलव. पाहतो, पेत्र लपून राहिला नाही. देवाचे लोक, देवाने, स्वर्गाने आपला माणूस पाठवला आणि त्या कर्नल्याला सांगितलं की जा आणि पेत्राला बोलव. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या 3 गोष्टी मनुष्यामध्ये असतात ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. पहिली गोष्ट, त्याचा स्वभाव, त्याचं जीवन वाईटातून चांगल्यात परिवर्तित झालेलं असतं. दुसरी गोष्ट त्याला रहस्य प्रकट होतात. आणि तिसरी गोष्ट, बायबलचं वचन सांगतं, त्याच्याविषयी लोक ऐकून असतात. आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, खरोखर आज हे देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाचा आत्मा आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कार्य करणार आहे. प्रभूचं वचन शिकवतं. खरोखर बळाने नाही, पराक्रमाने नाही, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. आज तो देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये कार्य करेल. आज तो देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खरोखर एक प्रभावशाली रीतीने कार्य करणार आहे. आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हा पेंटेकॉस्टचा जो दिवस आहे, हा 50वा जो दिवस आहे, खरोखर 50व्या दिवसामध्ये जसं त्या 2000 वर्षांपूर्वी त्या माडीवरच्या खोलीमध्ये त्या 120 लोकांवरती जो देवाचा आत्मा उतरला होता, तोच देवाचा आत्मा तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे. आमेन. तेच रहस्य, तेच प्रकटीकरण तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. देवाचे प्रियजन हो, प्रेषित 10:38 मध्ये वचन असं सांगतं, नासरतकर येशूला देवाने सामर्थ्याचा आणि देवाच्या आत्म्याचा अभिषेक केला आणि तो सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना सोडवीत आणि दुखनाईत लोकांना बरं करीत फिरला. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज तोच देवाचा आत्मा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाने दिलेला आहे. या आत्म्याचा तिरस्कार करू नका, या आत्म्याला हलक्यात घेऊ नका. देवाचं वचन शिकवतं, जितक्यांनी देवाच्या आत्म्याला दुखवलं त्यांच्यासाठी तो देवाचा आत्मा उलटा फिरला आणि त्यांचा शत्रू बनला. यशया 63:10 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज देवाच्या आत्म्याला आलिंगन द्या. आज देवाच्या आत्म्याला आपलं स्वतःचं समर्पण करा. चुकलं हुकलं जर काही असेल, देवाच्या विरोधामध्ये, स्वर्गाच्या विरोधामध्ये, देवाच्या आत्म्याच्या, पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये जर आपण जीवन जगलो असेल, आज संधी आहे. आज प्रभूला म्हणूया, प्रभू माझा स्वीकार कर, माझा ताबा घे, मला माझ्या वाईट जीवनातून बाजूला कर आणि माझ्या जीवनाला निर्मळ कर आणि पवित्र आत्मे ये माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवनामध्ये वस्ती कर. आणि आज मी माझं स्वतःचं, माझ्या घराचं आणि माझ्या सर्वस्वाचं समर्पण तुला करत आहे. ये देवाच्या आत्म्या, ये पवित्र आत्म्या, माझ्यावरती तुझं नियंत्रण असू दे. धन्यवाद. हालेलुया. देवाचे प्रियजन, या 3 गोष्टी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असल्या पाहिजे. पहिली गोष्ट, स्वभाव बदलणं. दुसरी गोष्ट, रहस्य प्रकट होणं. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या आणि माझ्याविषयी लोक ऐकून असणार की यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे.
ज्या ज्या वेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करू त्या वेळेस खरोखर परमेश्वर आपल्या प्रार्थनेला उत्तर देईल. आमेन. हालेलुया. प्रभू कर हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण करू. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. 2 शब्दाची प्रार्थना करूया. स्वर्गीय महान जिवंत देवा, मी तुला धन्यवाद करतो. आज जे तुझं वचन आम्ही शिकलो, ऐकलं, समजून घेतलं, त्या वचनाला खरोखर आमच्या जीवनामध्ये कार्यरत होऊ दे. देवाच्या आत्म्या तू जो आमचा पाराकुल, तू जो आमचा कैवारी आहेस, तर तुला आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो. खरोखर तुझी वस्ती आमच्या जीवनामध्ये, तुझी वस्ती आमच्या घरामध्ये, तुमची वस्ती आमच्या चर्चमध्ये, तुझी वस्ती आमच्या शरीरामध्ये असू दे. देवबापा प्रत्येक वाईटापासून आम्हाला दूर कर आणि येशू राजा खरोखर तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आम्हा सर्वांना चालव. पवित्र आत्मा खरोखर तुझ्या नावाच्या गौरवासाठी, देवाच्या नावाच्या गौरवासाठी प्रभू खरोखर आमचा वापर आणि उपयोग करून घे. धन्यवाद आणि धन्यवाद करतो. हा पेंटिकॉस्टचा दिवस प्रत्येक चर्चसाठी, प्रत्येक मंडळीसाठी, प्रत्येक मिनिस्ट्रीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी जो तुझ्यावरती विश्वास ठेवून आहे अशा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं, अभिषेकाचं आणि सामर्थ्याचं कारण बनव. धन्यवाद करतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास आम्ही अनुमती देत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये खुल्या मनाने अनुमती देत आहोत. ओ देवाच्या आत्म्या ये आमच्या जीवनावरती, आमच्या घरावरती, आमच्या सर्वस्वावरती नियंत्रण तुझं असू दे. धन्यवाद करत आहोत प्रभू. सर्व गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावाने करत आहे की त्या म्हणून आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो तुझ्या जगत. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. तो तुमच्या सर्वांच्या जीवनाला आशीर्वादित करीलच करील. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.